जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात जो दुर्दैवी अपघात झाला त्यातला अक्षय निकुरे हा जो जवान आहे याला वीरगती प्राप्त झाली आणि त्याचं जे पार्थिव आहे ते आज त्याचं जे मूळ गाव आहे पिंपळगाव मारुती इथे येणार आहे थोड्या वेळाने आणि त्याचं पार्थिव जेव्हा गावात येईल त्याच्यासाठी लोक शेकडोच्या संख्येत गावाच्या वेशीवर उभे आहे। सध्या आपण चंद्रपूर नागपूर जो हायवे आहे या गावापासून एक अर्धा 1 किलोमीटर त्याचं गाव आहे पिंपळगाव मारुती आणि आपण जर पाहिलं तर शेकडो लोक त्याच्यामध्ये अगदी छोटे छोटे मुलं जर पाहिले महिला पाहिले वृद्ध लोक पाहिले तर सगळेच्या सगळे जे आहे ते इथे मोठ्या संख्येत एकत्र झाले आहे। विशेषतः आपण जर पाहिलं तर इथे लहान मुलं देखील मोठ्या प्रमाणात आलेले आहेत। त्यांच्या हातात फुलं आहेत आणि हे सगळे मुलं जे आहे ते आपल्या गावातील या वीर जवानाला पाहण्यासाठी त्याचं अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात जमा झालेले आहे। अनेक लोक असे आहे या गावातले ज्यांनी त्याचं बालपण पाहिलेलं आहे। तो तरुण झाल्यावर जेव्हा सैन्यात सामील झाला ते त्याला अभिमानास्पद त्या लोकांसाठी होतं आणि आता देशाच्या कामासाठी तो आलेला आहे। भाऊ काय सांगाल अक्षय बद्दल तुम्ही? अक्षय दिगंबर निकुरे हा राहणार पिंपळगाव मारुती गट ग्रामपंचायत टेंभुर्णा येथील रहिवासी असून तो वयाच्या 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर म्हणजे आनंद निकेतन कॉलेज वरोरा येथे ग्रॅज्युएट झाल्यानंतर तो 19व्या वर्षी आर्मी येथे भरती झाला। त्यानंतर तो आता मला वाटतं 6 वर्ष पूर्ण झाले। आईवडिलाला ते 2 मुलं होते आणि हा मोठा मुलगा असून त्याच्यानंतरचा जो लहान आहे निलेश सुद्धा आर्मीमध्ये भरती झाला आणि हे ड्युटी करत असताना मला वाटते पुन्हा या दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये ते 7 डिसेंबरला इथून पिंपळगावातून पुन्हा जम्मू काश्मीरला गेले आणि त्यांचा अंत 23 डिसेंबरला जम्मू काश्मीर येथे अपघातामध्ये झाल्यामुळे त्याची बातमी आम्हाला कळाली। तेव्हापासून पिंपळगाववर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। आजूबाजूच्या परिसरातील लोकसुद्धा दुःखाने सगळ्यांच्या अश्रू नयनाने त्यांची वाट बघत आहे। थोड्याच वेळात इथं त्यांचं पार्थिव येईल अशी आम्हाला बातमी मिळाली। काय वाटतं गावाचा एक सुपुत्र तुमच्या छोटंसं गाव आहे देशाच्या कामी आला त्याच्या जे कर्तव्य बजावत असताना जो अपघात झाला ते गावातल्या लोकांना माहीत झाल्यानंतर लोकांचे अश्रू अनावर झाले। सर्व परिसरामध्ये शोककळा पसरली आणि त्याला वीरमरण आलं। परंतु गावातल्या लोक त्या हुतात्म्याला शांती द्यासाठी परिसरातील लोक जमा झाले आहे। त्याचं नाव चिरकाल असं टिकून राहील, अजरामर होईल। निलेश त्याचा लहान भाऊ तो पण ड्युटीवर आहे, तिथे काम करतो। अक्षय अमर रहे याच्या लोक घोषणा करीत आहे आणि त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व इथे जमा झाले। दिगंबर निकुरे यांचे जे दोन्ही मुलं आहेत ते सैन्यामध्ये आहे आणि त्यातले अक्षय याला जे आहे अशा प्रकारे वीरमरण आहे आणि नक्कीच या गावाला या वीर मरणावर मोठा अभिमान आहे। डोळ्यात जरी अश्रू असले तरी कुठेतरी मनात जो आहे तो आपल्या गावाचा सुपुत्र देशाच्या कामी आला याचा अभिमान देखील जो या गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे। सारंग पांडे, एबीपी माझा, पिंपळगाव मारुती, चंद्रपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।